हॉटेल वाचवण्यासाठी जर केलं असतं तर हॉटेल मालकाची जी मागणी आहे ती वेगळी आहे, मग तसं करतो. आता तक्रारी झाल्या. पृथ्वी शेठ मी तुम्हाला फोन लावला, मी तुम्हाला काय सांगितलं, पृथ्वी शेठ काहीतरी गैरसमजातनं नको ते निर्णय घेऊ नका, तुम्ही नुकसान करून घ्याल गावाचं. हा काळबादेवी अमेरिकेत नाही ना, माझ्याच मतदारसंघात आहे. मी माझ्या लोकांची वाट लावी एवढा तर विश्वास आहे ना. 21 तारीखला मीटिंग झाली होती, त्यांनी मान्य पण केलं होतं. मी बोलतोय ना, मी आहे ना इथे. आपण मार्ग काढायला बसलोय ना, ते भांडायला बसलोय, मी आहे ना, बघतो ना. मी तुम्हाला फोन केला, फोनवर तुम्हाला काय सांगितलं की काळबादेवीनं मला जेवढं सहकार्य केलेलं आहे तेवढं कुठच्या गावानं केलेलं नव्हतं. तेव्हा काळबादेवीचं आणि विशेषतः रामेश्वराचं पावित्र्य राखून जे शब्द मी दिलेत ते मी पूर्ण करणार. त्याच्यावर तुम्ही मला एक प्रश्न विचारला की असा एक गैरसमज पसरवला जातोय की हा डायरेक्ट रस्ता बसणीला येणार आणि बसणीवरनं बसणी गावातनं हा पूल जाणार. मी फोन ठेवला, विचारा, मी फोन ठेवला, मी देशमुख साहेबांना फोन केला, साहेब म्हटलं तुम्ही मला फसवलं, तुम्ही नको. ते म्हणाले मी तुमच्याकडे आलो मुंबईमध्ये, तुम्हाला हे दाखवलं, म्हटलं हा कमानीकडनं रस्ता जाणार आहे का, बरोबर आहे साहेब, म्हणजे कमानीकडनं जाणार. त्या लोकांनी रामेश्वराच्या इथं गाड्या उतरल्या पाहिजे ते सांगितले, तुम्ही केलंय का, तर म्हणजे 100% केलेलं आहे. एकही रुपयाचं कोणाचं नुकसान होणार नाही. ज्या जमिनीतनं जाणार त्या जमिनीला चांगल्या पद्धतीचा मोबदला कसा देता येईल हे सुद्धा हे करत आहे. आता दुसरी गोष्ट, जिथून जे सांगितलं की तुम्हाला समुद्राच्या कडेनं ब्रिज नको, रस्ता पाहिजे, हे मी स्पष्ट सांगितलेलं आहे, हे होऊ शकत नाही. ह्याला परमिशन सेंट्रल गव्हर्नमेंट आपल्याला देणार नाही, हे मी स्पष्ट सांगितलं होतं. काय होतं महत्वाचा मुद्दा असा की आपण सुरुवातीला म्हणत होतो, परवाची काही लोकांनी तुम्ही जो आपण जी मंजुरी केली रामेश्वराच्या देवावर सगळं मंजूर झालं, ग्रामस्थांनी होकार दिला, त्यांनी समाधानी आहे तुम्ही जो मार्ग काढलात तिथे. त्याच्यानंतर काही लोकांनी तातडीची मिटिंग घ्यायला लावली आणि म्हणाले सगळ्या ग्रामस्थांच्या जमिनीतनं घ्या, उरलेल्या जमिनी ज्या आहेत समुद्राकडे घ्या, मग हा त्यातनं घ्या असा प्रस्ताव आहे. बघा तुम्ही, तो ठराव घातलाय त्यांनी. आणि त्याच्यानंतर 21 तारीखच्या सभेमध्ये पुन्हा आम्ही त्याच्यावर चर्चा केली की ग्रामस्थांच्या जर जमिनीतनं गेला तर आमचे उद्योगधंदे कुठे डोंगरात करायचे नव्हते, आमच्या जर जमिनीच गेलं तर आम्ही जायचं कुठे. जमीन नाही, घरं पण जातात, सगळंच जाते ना साहेब. मग तुम्ही काढलेला योग्य मार्ग आहे आणि तो व्यवस्थित आहे आणि त्या मार्गाने जर गेला तर कोणाचं काहीच नुकसान नाही. परत बघा नाही, आता जो रस्ता म्हणजे ब्रिज होणार आहे, ब्रिजकडनं पीर दर्ग्याला होणार आहे, तो पिलर टाकून म्हणजे जाणार आहे. पिलर टाकून आमचं साहेबच म्हणणं होतं, पिलर न टाकता तो समुद्र किनाऱ्याने गेला म्हणजे आजची गावची जी धूप होती, आज साहेब रामेश्वर मंदिरच्या गावची धूप होते ना, काय तू ऐकून घे, गावची धूप आहे ना ती धूप प्रतिबंधक बंधना संरक्षित बंधन झालंय, अर्धा गव्हायचं आहे तिथं धूप थांबली. मी तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो, ऐका, पण आम्हाला मतं मांडू द्या. मी तुम्हाला विरोध मी तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो, आज मीटिंग घ्यायच्या अगोदर मी रवींद्र चव्हाण साहेबांशी रवींद्र चव्हाण साहेबांशी मी पूर्ण चर्चा याची केलेली आहे. राणे साहेबांबरोबर, तुम्ही काही का खरं सांगतो, राणे साहेबांबरोबर मी काल याची चर्चा केलेली आहे. त्या सगळ्या गोष्टी चर्चा करून मी या निर्णयापर्यंत आलेलो आहे. मला तुम्ही गावात बोलवलं होतं, मी नकार दिला होता काय, आणि गावठी भाषेत तुमचं मी शक्ती करून नाही, मी गावात आलो, तुमचं सगळ्यांचं ऐकून घेतलं. तुम्ही जे मला रामेश्वराच्या देवळाच्या समोर सांगितलं ते झाल्यानंतर आपण रामेश्वराच्या देवळात गेलो. इकडं तर आपण सगळ्या गोष्टी असं सांगतो की रामेश्वराला आपण असं मानतो तसं मानतो. साहेब रामेश्वराचा शब्द दिला, आपण सगळ्यांना रामेश्वराच्या समोर शब्द दिला. मी भाषणात पण विचारलं आल्यानंतर हे सगळ्यांना मान्य आहे ना, गावाला काय करायचं सांगितलं, सगळ्यांना मान्य आहे. सगळ्यांनी होकार दिला, सगळ्यांना समंजसपणे सगळ्यांनी सांगितलं ना, तो विषय संपतो. म्हणजे मागून जो मागणी आहे ना तो विषय संपतो. तुम्ही क्लिअर सांगितलं की नाही इथून आपल्याला सहजासहजी परमिशन मिळणार नाही, म्हणजे लोकांना कळतं परमिशन मिळणार नाही मी सांगितलं. फक्त मी पर्याय खुले का ठेवतो, ते ह्यानं मागणी केली लँडिंगची, ते होऊ शकतं, ते करतील, पण तो तसा नको, इथनं पाहिजे, ते होणार नाही हे स्पष्ट मी सांगितलं. हेच चांगलं आहे ना साहेब, तसंच सांगितलं असं मी. पण होतं कसं हे लक्षात ठेवा, आपण काय लांबचे नाही. मी कुठं दुबईमध्ये राहतो, 6 महिन्याने येतो, मी तुम्हाला भेटतो. ती जी काय मीटिंग झाली त्याच्यानंतर तुमचा काही गैरसमज झाला, भाई आमच्या ऑफिसमध्ये येऊन तुम्ही विचारलं पाहिजे होतं, माझ्या ऑफिसमध्ये येऊन विचारा, त्याला फोन लावा, भाई असं असं खरंच आहे काय. डायरेक्ट त्याचं घर वाचवायला त्याचं हॉटेल, काय हॉटेलचा संबंध आहे, मी बघितलं पण नाही कोणाचं हॉटेल आणि कोणाचं नाही. तुम्ही 21 तारीखला विचारलं पण होतं मी काल हॉटेलचे मालक आले होते, ते पण सांगतो माझ्याकडे एका वेगळ्या विषयासाठी. आता संदीप प्रभू आलेत की नाही मला माहीत नाही, मी संदीप प्रभूंना हे तोंडावर सांगितलेलं आहे, संदीप बाबा बघ काहीतरी यंत्रणा अशी चालू झालेली आहे, कोणी केली मला माहीत नाही,
तुझं काय हॉटेल बिटेल वाजवणार आहे म्हणून मी एवढे 750 कोटी रुपये खर्च करतोय हे तुझं हॉटेल पण किती म्हटलं मोठं आहे काय म्हणजे काय नको ते. आणि कोण सांगतो जो कधी काळबादेवीच्या बाहेर येऊन जग बघितलेलं नाही त्यांना तुम्ही नावं कोणाची घेत नाही. जे तुला पण सांगतो कोणाच्या तरी गैरसमजाने करू नका. गावाचा फायदा करून घ्या. ज्या दिवशी गावाचा तोटा येईल असं वाटेल ना मी तुमच्या समोर पुढे येऊन हे काम थांबवून टाकेल. तुम्ही त्याची चिंता करायची गरज नाही. घ्या ना विकास करून. हायवे आणि याच्यामधून तोडा जातो एक्सेस शेतीची जमीन जाता का तिसरं काळबादेवीच्या रामेश्वराला पर्यटक येतील अशा पद्धतीची रचना तयार करून घ्यायची. आणि चौथं मी तुम्हाला असं सांगितलं होतं की शिंदे साहेबांना सांगून 10 कोटी रुपये रामेश्वराच्या जीर्णोद्धारासाठी शासन म्हणून देणार जसं धुतपापेश्वरला चालू आहे तसं. बरोबर आहे. आता काल मला असं कळलं की बशनीतनं हा पूल जातोय अशा पद्धतीचा काहीतरी गैरसमज कुठेतरी काहीतरी निर्माण केलं मला माहिती. आणि बशनीतनं हे जाण्याचा प्रश्नच येत नाही. जो तुम्ही प्लॅन सांगितला की कमानीकडे आल्यानंतर लेफ्ट मारायची आणि जी जमीन आहे त्या जमिनीतनं पुढं जायचं आणि रामेश्वरला सुद्धा एक्सिस राहायला पाहिजे ही चर्चा झाली ना. तसंच आहे. आणि आपण जो ठरवलं त्या दिवशी तसंच आहे. सेम प्लॅन आहे. सेम प्लॅन आहे. हे मान्यच आहे मान्यच आम्हाला. आम्ही त्या दिवशी मंजूर केलंय गावाने सगळ्यांनी एकमताने तुम्हाला सांगून तुम्ही त्या दिवशी अडचण काय? साहेब, पण तो समुद्र मार्गे आमचं म्हणणं कसं होतं ग्रामस्थांचं की समुद्र मार्गेच आहे. पण समुद्रमार्गेच आहे. आम्हाला पिलर टाकून आम्ही नाही म्हणतो. मग? पिलर टाकून नाही म्हणत आहे. समुद्र 3 तारखेच्या इकडून तो रामेश्वर मंदिरच्या इकडे जमिनीवर उतरणार आणि तिकडून जो आऱ्या मार्गे जाणार आहे तो आमचं म्हणणं आहे की समुद्र मार्गे म्हणजे आज जी समुद्रापासून जी धूप होते गावची आता साहेब कसं पाचार देवाचं ऐकून मी ऐका जे तुम्ही तुला सांगतो ऐकून घ्या. मला सगळं काल निरोप आलेले आहेत.